झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. थोडं मॉनिटर दे. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठला संयोजक मंडळाची विनंती आहे, सगळ्यांनी समोर मंडपात यायचे. पलीकडल्या मंडपात बसलेले अलीकडे येऊन बसायचे सांगितले. सगळे समोर जागा आहे, इकडे आसपासला बसलेले सगळे तरुण मंडळ, इकडे बसलेली मंडळी न सांगता उठा, सगळे घरातलेच आहेत. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या सफल साधनेच्या समारोपाचा परिहार देत आहेत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा लांबे पाटील परिवार यांचे आप्तइष्ट सगळे सोयरे यांच्या पावन उपस्थितीमध्ये आज आपण जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या या पिंपरी गावातील हा शैक्षणिक सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा प्राप्त असणारा हा लांबे परिवार, या परिवारातील ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण संजयराव भागवतराव लांबे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार, त्यांच्या पत्नी सौभाग्यवती गंगा भागीरथी उषाताई, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव आदरणीय रोहित दादा, त्याचप्रमाणे त्यांची कन्या मयुरी जी बाबासाहेब महाडिक यांना दिलेली आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे कनिष्ठ बंधू आम्ही सर्व ज्यांना आदरानं तात्या म्हणतो असे आदरणीय हरिभक्तपरायण अरुण तात्या लांबे असतील, त्यांच्या भगिनी संगीताताई बाळासाहेब कल्हापुरे असतील, तथा त्यांचे पुतणे सार्थक आणि सिद्धांत तथा सर्वच लांबे परिवार, या परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आदरणीय आमच्या अरुण तात्या यांच्या आग्रहातून रोहित दादा यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज या चिंतनामध्ये उपस्थित महाराज मंडळींची संख्या एवढी आहे, एकेकाचा नाव घेतलं आणि एकेकाबद्दल 2 मिनिटं जरी बोललो तर वेगळं काही कीर्तन करण्याची आवश्यकताच नाही. आणि मला असं वाटतं ही महाराज मंडळी पाहता या परिवाराचा आध्यात्मिक क्षेत्राशी किती संबंध आहे त्याचा परिचय आहे. लोकाला एका कार्यक्रमाला 1 महाराज मोठ्या मुश्किलीने भेटतो. हो, आज महाराष्ट्र गाजवणारे कीर्तनकार, गायनाचार्य, कथाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. रामायणाचार्य आहेत, तिकडून भागवताचार्य येत आहेत. या शिनारी बाबा, ही सर्व गुणीजन महाराज मंडळी. आता आमच्या उल्हास बाबा काय म्हणत असतात, एक एकाती काय वानू अपार हे. तुकोबारायच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण एका पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत आणि पुण्यस्मरण हा मरणोत्तर केला जाणारा एक विधी आहे. जशी पुत्राची पुत्रता कशात आहे याचा विचार जेव्हा शास्त्र सांगतं तेव्हा 3 गोष्टीमध्ये पुत्राची पुत्रता सांगतो. शास्त्र म्हणतं ज्याला 3 गोष्टी करता येतात किंवा जो करतो त्यांना स्वतःला पुत्र म्हणून घेण्याचा काय आहे अधिकार आहे. त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत? प्रसिद्ध वचन आहे आपल्याकडे स्मृती ग्रंथातलं की जीवतो वाक्य करणात प्रत्यब्दी भूरी भोजनात आणि गयायाम पिंड दानाष्ट त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. या 3 गोष्टीमध्ये पुत्राची पुत्रता आहे. या कोणत्या 3 गोष्टी आहेत? मुलानं मायबापाच्या संबंधानं काय केलं पाहिजे
जीवतो वाक्य करण्यात जिवंत आहे तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे, अर्थात सेवा केली पाहिजे. प्रत्यब्दी भूरी भोजनात, प्रत्येक वर्षी किंवा याचा दुसरा पाठभेद आहे, मृता आहे भूरी भोजनात, वारले त्या दिवसाला धरून दरवर्षी भूरी भोजनात चांगल्या प्रकारे अन्नदान केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे गयायाम पिंडदानाश्च, पिंडदानाचा विधी जिथे जिथे जेव्हा जेव्हा आणि जसा जसा सांगितलाय तसा त्यांनी पिंडदानादी विधी काय केले पाहिजे, केले पाहिजे. ह्या 3 गोष्टी ज्याला करता येतात त्याला स्वतःला पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार शास्त्रानं दिला. म्हणून एक आहे, आज रोहित भैया खरं तर ड्युटीच्या निमित्ताने, जॉबच्या निमित्ताने कोल्हापूरला आहे, पण पितृ समान असणारे त्यांना आमचे तात्या आहेतच, वादच नाही. तिथून इथं येऊन एवढा कार्यक्रमाचा खटाटोप केलाय, एवढं सुंदर आयोजन प्रयोजन केलंय. एक विचार सांगू का, म्हणजे रोहित भैयानं एवढा कार्यक्रम केला, लांबे परिवाराने एवढं आयोजन केलं, हे काय आमच्यावर उपकार नाही केले किंवा कोणावर उपकार नाही केले. म्हणजे आता हे 2 मृदंगाचार्य वाजवतात, हे वाजवतात म्हणजे उपकार करतात का कोणावर? हे गातात म्हणजे उपकार करतात का? मी कीर्तन करतो म्हणजे उपकार करतो का? उलट नाही, मला वाजवता येतं हे सिद्ध करतायत, हे गाता येतं हे सिद्ध करतायत, मला कीर्तन करता येतं हे मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही तसं रोहित दादा किंवा कोणताही मुलगा जेव्हा बापाची सेवा करतो, बापाचे पिंडदान करतो, बापाच्या संबंधाने अन्नदान करतो, तो मायबापावर उपकार करत नाही. मग मी यांच्याच पोटी जन्म घेतला हे ते सिद्ध करत असतो. त्रिभीर पुत्रस्य पुत्रता, पुत्रता याच्यात आहे. 3 गोष्टी केल्या पाहिजे. पहिली गोष्ट सांगितली त्यानं जिवंत आहे तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे याचा अर्थ कानावर घेतलं पाहिजे सोडून दिलं पाहिजे असं नाही. हो, ऐकलं पाहिजे म्हणजे तसं वागलं पाहिजे. मुळात ऐकणं कशाला म्हणतात? सांगितलेल्या उपदेशाचं आचरण करणाऱ्यालाच ऐकणं म्हणतात. हो, काय करावं तू माझं ऐकतच नाही म्हणजे बाहेर आहे का? नाही, ऐकतो तसा पण ऐकत नाही. म्हणून कीर्तनकारावर एक आरोप आहे, तो कितीपत योग्य अयोग्य मला माहित नाही, पण विचारलं जातं लोकात, एवढी कीर्तन होतात लोक सुधरत का नाहीत? असा कीर्तनकारावर काय केला जातो काका? आरोप केला जातो. तो किती अंशी खरा आहे किती अंशी खोटा आहे तो नंतर पाहू. एकदा तर मला एका व्यासपीठावर एका पुढाऱ्याने विचारलं होतं, इथं एवढी महाराज मंडळी आहेत, एवढी कीर्तन होतात, लोक का सुधारत नाही? त्याच्यानंतर मी उत्तर दिलं, म्हणलं साहेब आम्ही सप्त्यात माळी घालतो आणि तुम्ही निवडणूक आला की काढायला होता म्हणलं पोराला, म्हणून सुधरत नाहीत लोक. हो, आम्ही अनिल महाराज पाटील, पोपट महाराज पाटील ठेवतो, तुम्ही गौतमी पाटील आणता, एवढ्यानं बिघडतं सगळं काम. सांगण्याचं तात्पर्य ऐका. का सुधरत नाही? त्याचं कारण आहे लोक ऐकतात पण ऐकत नाहीत. मला तुम्ही पहा, जशी कीर्तनं वाढली, सप्ताह वाढले, तशी कीर्तनाची उपस्थिती वाढली. बरं, उपस्थिती वाढली. आम्ही आता हरी महाराज इथं आहेत, आम्ही सुरुवातीच्या काळाला कराड भागामध्ये जायचो महाराज, हे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर. महाराज मोजून 5 टाळ करीन 10-5 माणसं पुढे असायची. पण आता अशी क्रांती होत चालली, हजारानं लोक काय आहेत? कीर्तनाला आहेत. मग कीर्तनाला एवढी उपस्थिती असून का परिणाम दिसत नाही? कारण लोक ऐकतात पण. म्हणून जीवतो वाक्य करण्यात ऐकलं पाहिजे म्हणजे काय? त्यांचं मनोरथ ओळखून वागलं पाहिजे. आणि ऐका, जो माय बापाचं ऐकत नाही तो पुढच्या जन्मात बहिरा होतो. या जन्मात जे जे बहिरे आहेत, नाथांनी बहिरा का झालो याची जी कारण सांगितली ती कारण मोजा. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली, पुढं पितृवचनाशी पाठ दिधली, तीर्थे व्रते आसून त्या गेली, पुढं माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता.
झालो बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो बैरा झालो नरदेहाला आलो आणि बैरा झालो. काय काय कारण आहेत? त्या सगळ्या कारणाची मीमांसा क्रमप्राप्त जरी असली तरी वेळ पाहता दोन कारण आहेत की पितृवचनासी पाठ दिधली आणि माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. परिणामता मी बैरा झालो. तुम्हाला काय वाटलं महाराज मोठा असले एका फॅनवर भागायचे नाही असं तुम्हाला वाटलं होतं का? एका भागत होतं. बरं असू द्या काय हरकत नाही. तुम्ही असे 10 जरी लावले तर मी उडून जात नाही, काळजी नका करू. असो पहिला मुद्दा जीव होतो वाक्य करणार जिवंत तोपर्यंत ऐकलं पाहिजे. बापाचं किती ऐकलं पाहिजे? बापाचं ऐकणाऱ्याला काय मिळतं? श्रीमद भागवताच्या 9व्या स्कंदामध्ये एक गोड चरित्र येतं. खर तर लोक म्हणतात तत्वज्ञानाच्या दृष्टीने 11 स्कंद अवघड आहे. हो, भूगोलाचं वर्णन असल्यामुळे छंदात श्लोक नसल्यामुळे 5म स्कंद जरा जड जातो बुवा. हो, पण कथा सांगणाऱ्याची खरी परीक्षा 9म स्कंदात होती. 9म स्कंदात एवढ्या कथा आहेत. मुळात विद्वानांनी पुराणाच्या 10 लक्षणातील ईशानु कथा हे लक्षण 9म स्कंदाला दिलेलं आहे. हो, म्हणजे ईशानु कथा ईश्वराची कथा, कारण त्या अध्यायातच चंद्रवंश आणि सूर्यवंशाच्या विस्तारांका त्यातच रामाचा जन्म सुद्धा कोणत्या 9म स्कंदात रामकथा आहे. म्हणजे पूर्ण चंद्रवंश सूर्यवंशाच्या विस्तारानं कथा आहेत. पण जशा देवाच्या कथा आहेत रंतीदेव अंबरीश ह्याही कथा कुठं आहेत? 9म स्कंदातच आहेत. आणि मग संतांच्याही कथा आहेत ईश्वराच्याही कथा आहेत. मग त्याचा अर्थ करताना केला ईशानु कथा म्हणजे ईश्वर भावाला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या कथा आणि ईश्वराच्या कथा. त्यामध्ये राजा अंबरीशाचे वडील त्यांचं नाव नाभाग आणि त्यांचे आजोबा नभग. पित्याची आज्ञा बघा काय असते. नभगाच्या पोटी नाभाग जन्माला आला. 100 मुलं होती, त्यातला ज्येष्ठ नाभाग होता. राज्यावर त्याला बसवायचं होतं म्हणून त्याला वनामध्ये तपश्चर्येला पाठवलं. हो, कारण जुन्या काळामध्ये ज्याला राज्यावर बसवायचे त्याला आधी वनामध्ये पाठवायचे. त्याचं कारण काय? प्रतिकूल जीवनाचा अनुभव आल्याशिवाय शास्ता सुशासन करू शकत नाही. शास्त्याला काय पाहिजे? हो, प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव पाहिजे. पिंपरीमध्ये प्यायला पाणी चांगलं नाही हे कोणाला कळलं? जो पिंपरीतलं पाणी पेल त्याला. म्हणजे चांगलं नाही असं मला म्हणायचं नाही. बरं उदाहरण सांगितलं, राहू देवा पिंपरी मागं ठेवतो कारण पिंपरी अवघड आहे. पिंपरी अवघड आहे. आळंदीमध्ये जाऊ द्या, सोपं आहे का नाही? आता आळंदीत प्यायला पाणी चांगलं नाही कारण आम्ही डॉक्टरकडे गेलो ना, सर आम्हाला डॉक्टर पहिला सल्ला देतात आळंदीतलं पाणी पिऊ नका. कारण त्यांना आळंदीच्या पाण्याची धमक माहिती आहे. कारण आळंदीचं पाणी जर लागलं मग पिलं तर अवघड होत. आळंदीत पाणी पिण्याकरता योग्य नाही, चांगलं नाही, चवीला चांगलं नाही, टीडीएस जास्त आहे. हे कोणाला कळल? जो आळंदीतलं पाणी पितो त्याला. जो येताना बिस्तरी बॉटल्या घेऊन येतो त्याला काय कळणार आहे आळंदीतलं पाणी? म्हणून राजाला प्रतिकूल जीवनाचा अनुभव पाहिजे, तेव्हा त्याच्याकडून सुशासन करताय चांगलं घडत असतं. जा न बघा ना बघा वनात जा. नाभाग वनात गेला, तपश्चर्या करून आला. तपश्चर्या करून आल्यावर एका वाड्यात चालला होता. दुसऱ्या भावानं एक भाऊ म्हटलं, ए तिकडं कुठं? या वाड्यामध्ये घरात चाललोय. नाही म्हणले, तो माझ्या वाट्याला आलाय. म्हणजे काय नाही म्हणले, तू तपाला गेल्यानंतर आम्ही वाटण्या करून घेतल्या. त्या नाभागाने विचारलं, मग माझ्या वाट्याला काय ठेवलं? ते म्हणजे काय नाही, आम्हाला वाटलं आता तू संस्थेत गेला कशाला येतो वापस, तो वाट्यात ठेवला नाही. म्हणजे तू झाला महाराजा तर तुला काय करायचा वाटा? ठेवलंच नाही. तेवढ्यात एक जण म्हटलं, नाही 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 काहीच ठेवलं नाही असं नाही म्हणले. हा म्हातारा बाप तेवढा तुझ्या वाट्याला ठेवलाय. महाराज नाभाग मोठा पितृभक्त होता. तो म्हटला, अरे तुम्ही माझ्या नशिबाला म्हातारा बाप नाही विश्व ठेवलंय. म्हणून नभग आला घेऊन नाभाग निघाला.
तर नभग राजा रडत होता, म्हणजे बाप रडत होता. नाभागानं विचारलं, दादा तुम्ही का रडता, बाबा तुम्ही का रडता? काय दुर्दैवी बाप आहे म्हटले मी. त्यांना संपत्ती देऊ शकलो पण संस्कार देण्यात कमी पडलो. तुला संस्कार दिले पण संपत्ती देऊ शकत नाही. नाभागानं म्हटलं, दादा बाबा अहो तुम्हीच माझी संपत्ती, मला वेगळ्या संपत्तीची गरज काय? विद्वान होता नभग. नभगाने डोळे पुसले. नभगाने काय पुसले? डोळे पुसले. आणि डोळे पुसल्यानंतर म्हटला, नाभागा ऐक म्हटले, पोराने माझ्या संपत्तीचे वाटे केले, माझ्या ज्ञानाचा वाटा अजून साबूद आहे. जरा आधुनिक भाषेत बोलू का पत्रकार साहेब? तुम्ही माझी इस्टेट वाटून घेतली, माझा टॅलेंट अजून शिल्लक आहे. का न चोर हार्यम न भातृ भाज्य, म्हणजे भाऊ त्याचा वाटा करू शकत नाही, माझ्याकडे ज्ञान आहे. हो म्हणून पहा, एखाद्या कलाकाराकडे जेव्हा 100 एकर जमीन असते, हो 100 एकर असते, पण कलाकाराने 100 एकर जमीन होण्याकरता 30-30 सेकंदाच्या क्लिपा युट्यूबवर फेसबुकवर टाकावं लागतात तर जमतं ते. कोणाचे नाही जमत नाही. खूप मोठे मोठे कलाकार आहेत, बिचारे राहायला घर नाहीत. का नाही? बिचारे फक्त निष्ठा आणि स्वाभिमान धरून आहेत म्हणून. हो आहे कॅमेरा पण नाही भीत आता मी. नाही भीत. थोडी लाज सोडली ना काहीच कमी नाही. विठाला असो श्रीमंत. मग तो कलाकाराची संपत्ती पोरं वाटून घेतात पण त्याची कला साबूत आहे ना. ऐक म्हणले नाभागा, मला मंत्र येतात. इथूनच काही अंतरावर अंगिरस कुळाचे ब्राह्मण यज्ञ करतायत, पण त्यांना ऋषी शापानं त्या मंत्राचा 6व्या दिवशी विसर पडतोय. 6 दिवस त्यांना मंत्र आठवतात पण 7व्या दिवशी मंत्र विसरतात. पुन्हा त्यांना पहिल्यापासून यज्ञ करावा लागतो. यामुळे त्यांचा यज्ञ पूर्ण होत नाही. पण त्या मंत्राचा वेत्ता मी आहे, ते मंत्र मी तुला शिकवतो, तू जा आणि त्या ब्राह्मणाला त्या मंत्राचं स्मरण करून दे, त्याचा यज्ञ पूर्ण कर. आणि जर ते ब्राह्मण प्रसन्न झाले तर जयाचा कोप सुबटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, आणि जया कृपे सवे फुकटा जोडती सिद्धी. आशीर्वाद भेटेल तुला ब्राह्मणाचा. जा. नाभाग गेला. त्या अंगिरस कुळाच्या ब्राह्मणांना 6व्या दिवशी 6 दिवस मंत्र आठवायचे, 7व्या दिवशी मंत्राचा विसर पडायचा. नाभागाने स्मरण करून दिलं, यज्ञ पूर्ण झाला. आणि यज्ञ पूर्ण झाल्यावर त्या ब्राह्मणाने नाभागाचे आभार मानले आणि म्हणले, बाबा ऐक म्हटले, ह्या यज्ञात जेवढं उरले तेवढं तू घेऊन जा. हो यज्ञात काही कमी उरत नाही, सप्ते करणाऱ्याला विचारा. जेवढं उरलं तेवढं तू घेऊन जा. चांगले ब्राह्मण होते महाराज ते. आणि नभागाने सगळं आवरासावर केली आणि सगळं घेऊन निघाला. कोण? तो नाभाग. पण एक काळा कभिन्न पुरुष पुढे आडवा झाला. थांब, कुठे नेतोय? ते नाव तुमचा गैरसमज होतोय. मी चोरून नेत नाही, त्या ब्राह्मणाने मला दिलंय. बिलकुल नाही. प्रजापतीच्या सभेमध्ये निर्णय ठरलाय, यज्ञामध्ये जे शिल्लक राहतं ते शिवगणांचं असतं. यज्ञ अवशिष्ट कोणाचं असतं? शिवगणांचं असतं. मी शिवगण आहे, चल ठेव. नाभाग म्हटला, मी देईल बाबा, पण माझ्या बापाला विचारू. नाभाग नभागाजवळ गेला. बाबा असं धन मिळालंय पण तो शिवगण म्हणतोय माझं आहे. नभाग म्हणला, बाळा बरोबर आहे, देऊन टाक त्यांचं. खरा धार्मिक कोण माहितीये का? खरा धार्मिक कोण? ज्याला प्रतिकूल ते धर्म आठवतो तो खरा धार्मिक. ज्याचे अनुकूल ते धर्म आठवतो तो धार्मिक. ठीक आहे. म्हणून क्षमा म्हटलं की आम्हाला द्रौपदी का आठवते? पोटचे 5 मेल्यावर जिला क्षमा आठवते म्हणून ती काय आहे? धार्मिक आहे. धार्मिक आहे. हो. अजून आम्ही अकिंचनादी साधूंच्या कथा काय सांगतो? हो. बीजे पेरून या केली, जाळून या केली आराधना. आमच्या संतांनी जे पेरायला बी ठेवलं होतं ते दळलं, हो, आणि काय केल्या? त्याच्या पंक्ती घातल्या. आहे ना? प्रतिकूल ते धर्म आठवतो तो खरा धार्मिक. म्हणून तो आला आणि सांगितलं, शिवगणा क्षमा करा, मी याच्यावर अधिकार दाखवत होतो पण माझ्या वडिलांनी मला असं असं सांगितलंय, हे तुमचं धन घ्या. आणि मग प्रतिकूलतेत त्याची धर्मनिष्ठा पाहिली त्या शिवगणानं. भागवतात वर्णन 9 स्कंदात त्याची प्रतिकूलतेतली धर्मनिष्ठा. आणि दुसरं वाक्य, पितृवचनाची निष्ठा पाहिली. तो शिवगण प्रसन्न झाला.
त्यांनी ते तर दिलंच दिलं, पण आपल्या अजून काही सिद्ध्या दिल्या आणि तोच नाभाग पुढे या पृथ्वीचा चक्रवर्ती सम्राट बनला. बापाच्या वचन ऐकण्याचा हा फळ बघा. कोणाला? भौतिक मिळालेलं नाभागाला फळ. ऐका, म्हणून जीवतो वाक्य करणात प्रत्यब्दी भूरी भोजनात. दरवर्षी अन्नदान केलं पाहिजे. श्राद्धाच्या क्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे? अन्नदान आहे. अन्नदान केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? घडेल तसं केलं पाहिजे, घडेल तेवढं केलं पाहिजे. हो, तुमची परिस्थिती नसेल तर विस्तवावर गुळ टाका आणि त्याच्या भोवती पाणी फिरवा तरी चालतं. पण कधी परिस्थिती नसेल तर, आज तारीख किती? 2 सप्टेंबर, ऑगस्ट सप्टेंबर. नाही तर काही जणांजवळ संपत्ती एवढी आहे, 2 सप्टेंबरला जर पेटवलं तर 1 सप्टेंबरला विजत. काडी कधी लावायची? 2 सप्टेंबरला. विजेत कधी? गणित आलं ना ध्यानात. आणि अशानं जर गुळाच्या खड्यावर भागवलं चालत नाही. मला सांगा, रामप्रभू वनात गेले, 14 वर्ष वनात होते. मग 14 वर्ष होणारी श्राद्ध रामानं कशी केली? वनात प्राप्त असणाऱ्या कंदमुळावर. जे प्राप्त आहे त्यानं काय केलं पाहिजे? अन्नदान. प्रत्यब्दी भूरी भोजनात. आणि गयायाम पिंडदानाश्च. गयादी तीर्थावर गेल्यावर किंवा शास्त्रानं नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध आणि पुराण श्राद्ध हे जे 3 श्राद्धाचे प्रकार आहे. मेल्यापासून 9 दिवसापर्यंत नवश्राद्ध, दशक्रिया, नवमिश्र श्राद्ध आणि 13व्या पासून आपला देहात जीव आहे तोपर्यंत बापाची केलेली सगळी श्राद्ध ह्याला म्हणतात नवमिश्र पुराण श्राद्ध. हे पुराण श्राद्ध आहेत. ही श्राद्ध केली पाहिजे. आणि तीर्थावर गेल्यानंतर गयायाम, गयादी तीर्थावर काय केलं पाहिजे? पितराला तर्पण केलं पाहिजे. म्हणे महाराज आता पैठणला गेल्यावर हो पितरांना तर्पण केलं पाहिजे, आळंदीला गेल्यावर पिंडदान केलं पाहिजे, तर्पण केलं पाहिजे. म्हणे का हो महाराज, ब्राह्मण नाही भेटला तर? आम्हाला ज्ञानोबारा नेले सोपं सांगितलं. काही नाही, पैठणला गेले आणि इंद्रायणीमध्ये उतरले तर नाभी एवढ्या पाण्यात जायचं, इंद्रायणीचं पाणी घ्यायचं आणि पितराच्या उद्देशानं सोडायचं. आळंदीला गेले तर गोदावरीमध्ये उतरायचं. काय झालं? म्हणलं पाऊस कालच थांबलाय, रानाला वापसा आलाय का नाही बघावं म्हणलं. ज्ञानोबा म्हणतात गंगेचे उदक गंगे जैसे आणि आरपीजे पितरो देशे. पितराच्या उद्देशानं द्यायचं. अशा क्रिया जो करतो यात त्याची पुत्राची पुत्रता आहे. पण जसा तो पुत्र आहे तसा तो एक माणूस पण आहे. आता पुत्र म्हणून कर्तव्याचा विचार, पण माणसाचा माणूस म्हणून काय विचार आहे, त्याचं काय कर्तव्य आहे? त्या माणसाचा माणूस म्हणून एकच कर्तव्य आहे, मनुष्यपण तरी साधी नारायण. अर्थातच तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. माणसानं जीवन सुधारलं पाहिजे, माणसानं मृत्यू सुधारला पाहिजे. अर्जुना जो या परी, जो जन्मे जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. हे माणसाचं माणूस म्हणून कर्तव्य. जगद्गुरु तुकोबारायांनी पुत्र म्हणून तिने कर्तव्य केली, जीवतो वाक्य करण्यात केलं, वडिलाची आज्ञा पाळली. मोठा भाऊ विरक्त असल्यामुळे तो सावकारीत उतरला नाही, तुकोबाराने सावकारकी केली. म्हणून दास कधी कधी एक कोटी करत असतो. जगद्गुरु तुकोबाराला संसारही कसा करता आला आणि परमार्थी कसा करता आला पहा. बाजारपेठेत जाताना तुका होता, येताना तुका शेठ होऊन आला. आणि भामगिरीवर जाताना तुका होता, येताना जगद्गुरु होऊन आला. हो बघा, बाजारपेठेत जाताना तुका होता, येताना तुका शेठ म्हणू लागले लोक. बापाची आज्ञा पाळली, सावकारकी, महाजनकी, आपलं दुकान चांगलं सांभाळलं, जीवतो वाक्य करणार. प्रत्यब्दी भूरी भोजनात. तुकाराम महाराजांनी पिंडदानादी क्रिया केलेले सुद्धा प्रमाण आहेत. ते काय? कथा एक छोटीशी 2 मिनिटात सांगतो. मैपती बाबांनी फार गोड लिहिलंय की तुकोबाराच्या वडिलाचं श्राद्ध आलं आणि आईसाहेब म्हटलं अहो श्राद्ध आलं, घरात काही नाही, बघतो म्हणले काहीतरी. तुकोबाराय निघाले आणि एक शेतकरी गहू काढत होता. हो तुकोबा, करता का थोडी मदत? कारण मजूर भेटत नव्हते. म्हणजे आताही, म्हणजे तेव्हाच नाही आताही तेच संकट आहे. हो ऐकलं का? सध्या देशावर 3 संकट आहेत काका. शरद महाराज लक्ष देऊ नाही का? किती संकट आहेत भारतासमोर? 3. पहिलं संकट आहे माणसांना काम नाहीत, कामाला माणसं नाहीत, आणि जी माणसं ती कामाची नाहीत.
सध्या माणसांना काम नाहीत, बेरोजगारी वाढली. बरं कामाला माणसं नाहीत, विचारा शेतकऱ्याला भेटतात का? बिलकुल नाही. बरं जी भेटतात ती कामाची नाही. हो, त्या बाईचं 10 पर्यंत उरकतच नाही. खुरपायला येणारी बाई 10 वाजेपर्यंत उरकतच नाही. 10 वाजता कशी तरी येते. बरं आल्यावर तिला घडी घडी तहान लागते. आता पाणी कशी पिती बघा. पाणी पिती का खाती तिलाच माहिती. पक्की राजू दीक्षितची भक्ती. घूट घूट के पाणी पिना चाहिए. पाण्यात गडबड करू नये असं आहे. कामाला माणसं नाहीत, माणसाला काम नाही, त्यांची ती कामाची. तुकोबा या मदतीला. आणि तुकोबाने त्या शेतकऱ्याचा गहू काढून दिला. त्याने 2 पेंड्या दिल्या. तुकोबा घेऊन जा. आणि इकडं देवानं रूपही धारण केलं, श्राद्धही पूर्ण केलं. हा भाग इकडं, पण इकडं पहा. आणि मग त्या 2-3 पेंडी तो आपलं त्याला काढ म्हणतो आमच्या इकडं, ते गव्हाचं काढ घेतलं महाराज, डोक्यावर निघाले. एका झाडावर मोहळ होतं, त्याला त्या गव्हाच्या ओंब्या लागल्या. ते मोहळ उठलं आणि डायरेक्ट तुकाराम महाराजाला चावायला लागलं. तुकाराम महाराजांनी एकही माशी उडवली नाही. ते वा वा वा, खरं पिंडदान हे म्हणजे. सगळे पितर एकदाच पिंड खातात. हो, म्हणजे देहाला चावतात. म्हणजे हा देह, याला काय म्हणतात? पिंड म्हणतात. आपण भाताच्या पिंडावर भागवतो. तुकाराम महाराजांनी देह नावाचा पिंडच दिला. पिंड पदावरी दिला आपुली दिला आपुली माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. पिटले पितराचे, पिटले पितराचे. माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. पिटले पितराचे, पिटले पितराचे. माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. पिटले पितराचे ऋण, पिटले पितराचे ऋण, पिटले पितराचे ऋण. माझे झाले, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. माझे झाले, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. पिटले पितराचे ऋण, पिटले पितराचे ऋण, पिटले पितराचे ऋण. माझे झाले, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. माझे झाले, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. पिंड पदावरी दिला आपुली करी. म्हणजे आता एका चरणात 2 झाले. म्हणजे प्रत्युब्धी पुरी भोजनात झालं आणि गायायाम पिंड दानाष्ट झालं. हे सगळं केलं आणि हे सगळं करून तुकोबराय शांत नाही बसले. मानवी जीवनाचं परम मूल्य सांभाळण्याकरता प्रयत्न केला. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस
पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो केवळ ही कर्म केली त्याचप्रमाणे आत्मकल्याणाचा विचार केला जीवनात साधना केली खटपट केली पण कशासाठी केली मानवी जीवन परिपूर्ण होण्याकरता मग महाराज अट्टहास केला तुम्ही प्रयत्न केला तुम्ही बरेच लोक प्रयत्न करतात पण सगळ्याच्याच प्रयत्नाला यश येत नाही म्हणून त्याला म्हणावं लागतं येते अवघे वाया गेले दिसती सायास पण काही लोकांना भाग्य मिळतं म्हणण्याचं तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी अशी काही माणसं आहेत महाराज माझ्या ओळखीची आहेत 1200 बोल येतात त्यांना फक्त हरिपाठ ठेक्यात येत नाही बोल किती येतात 1200 पण काय येत नाही हरिपाठ ठेक्यात येत नाही अशी काही ओळखीचे संगीत विशारद आहेत पण स्वर लागत नाही शास्त्रीय पण श्लोक म्हणता येत नाही असे बरेच ओळखीचे आहेत माझ्या खूप ओळखीचे त्याचं कारण काय प्रयत्न केला पण यश आलं नाही पण तुकोबरा म्हणतात आम्ही श्रम केला आम्ही प्रयत्न केले कशा करता केले शेवटचा दिस गोड व्हावा आणि मग महाराज झाला का झाला झाला ना ओ शेवट तो भला 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 शेवट तो शेवटचा दिस गोड व्हावा गोड व्हावा याच्या करता केला होता पण आमचा बहु गोड झाला कधी कधी असं असतं काय काय माणसाला प्रयत्न करून मिळत नाही आणि काय काय माणसाला प्रयत्न म्हणजे प्रयत्न थोडे असतात पण मिळणारा लाभ फार मोठा असतो म्हणजे तो गोड नाही झाला बहु गोड झाला अति गोड झाला ते गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा दृष्टांत गोड झाला बहु गोड झाला म्हणजे काय प्राचुर्य दाखवलंय बहु शब्दानं त्याचा भाव आपण पाहणारच आहोत दुपारी 1-1:30 वाजता पण बाबा बहु गोडपणाचा एक विचार सांगतात एका गावात एका कथाकाराची कथा अत्यंत गोड बोलणारे कथाकार आणि मग गोड बोलणाऱ्या माणसाला लोक लगेच आकर्षित होतात गावातल्या भोळ्या भाबड्या बाया मला महाराज महाराज काय मी कथाकार नाही का तुम्ही काय मी गोड बोलत नाही का
मी माझं बोलते, तुम्ही कशाला अंगा ओढून घेता? ते जाऊ दे आता. नकोच, राहूच दे आता. त्या कथाकाराला भेटायला बाई आली. महाराज, तुम्ही काय गोड कथा करता हो? अहो, तुम्ही जेव्हा त्या रामायणातल्या चौपाया म्हणताना, जेव्हा तुम्ही ते पद म्हणताना, श्लोक नका का म्हणे ना तुम्ही, पण तेव्हा जे गाणे म्हणताना लय गोड लागत बघा. ते कानाला लयच गोड लागत. पण महाराज, तुम्हाला खायला काय आवडतो? तुम्हाला खायला काहीतरी आणायची इच्छा आहे. म्हणजे मावशी, मला लाडू आवडतात. कशाचे? म्हणे रव्याचे. बाई मोठी सुगरण होती, बाबाला गोड सांगतात. बाई सुगरण होती, तिने 1 किलो रवा, आणि बाईनं अंदाज बांधला महाराज लोकांना डायबिटीस असती म्हणून तिने 1 किलोला अर्धा किलो साखर टाकली. 1 किलो रव्याला किती टाकली? अर्धा किलो साखर. गेली, या महाराज लाडू खा ना महाराज. आता बायांचं कसं असतं, खाण्याचं कौतुक झालं की त्यांना काय असतं वेगळं समाधान असतं. मग महाराजांनी लाडू खाल्ला. वा, छान झाला बाई. पण का हो महाराज, साखर थोडी कमी पडली. हा म्हणली, मला वाटलं तुम्हाला डायबिटीस. तसलं काय नाही म्हणले, वजन आहे क्विंटलाच्या जवळ, पण डायबिटीस नाही. डायबिटीस नाही म्हणली. दुसऱ्या दिवशी त्या बाईनं काय केलं, 1 किलो रव्याला 1 किलो साखर टाकली, दिला, खाल्ला. का झाले हो लाडू? साखर थोडी कमी पडली. म्हणजे काय गोड घाशा महाराज आहे म्हणली बाई. दुसऱ्या दिवशी बाई अजून सुगरण होती, तिने 1 किलोला 1.5 किलो साखर टाकली. कसे झाले महाराज लाडू? साखर थोडी कमी पडली. गुरुवारी बाबा काय म्हणतात माहितीये का? मारुती बाबाचं वाक्य तर काय? ती बाई मनातल्या मनात म्हणली, हा महाराज का गेल्या जन्मीचा मुंगळा होता का काय? याला किती गोड लागेल. गुरुवारी मारुती बाबाचा कायचा दृष्टांत आहे? मारुती बाबा सांगत, बाई अशी सुगरण होते बघा, तिनं दुसऱ्या दिवशी रवा वापरलाच नाही, नुसत्या साखरेचे लाडू केले. नुसते साखरेचे लाडू केले. साखरेचे लाडू केले हो, आणि दिले. महाराजांना खाल्ला. महाराज लाडू कसे झाले? म्हणजे बाई साखर थोडी कमीच पडली. ती म्हणली, महाराज आता ह्याच्यापेक्षा गोड होणं शक्यच नाही. आता गोडपणाचा कडे लोट झाला. म्हणजे किलोला किलो गोड झाला, पण नुसते साखर बहु गोड झाला. तसं जगामध्ये काही मरण तुकोबरायचं शेवट गोड नाही झाला. अनेकांचा शेवट गोड झाला. हो, फासावर गेले. हो, भगतसिंगासारखे काय गेले? फासावर गेले, पण शेवट गोड झाला का नाही? गोड झाला. आधी गोड होणं म्हणजे काय? 2 मिनिटात एक विचार सांगतो, मग पुढे जातो. गोड शब्द जसा चववाचक आहे, तसा गोड शब्द आनंदवाचक आहे. काय महाराजांनी गोड चाल म्हणली का? चाटून पाहिली काय? काय महाराजांनी पकवाज गोड वाजवला हो? चाटून पाहिला का? नाही. मग ज्याच्यातून आनंद मिळतो त्याला काय म्हणतात? गोड म्हणतात. हो, ऐका बरं, दिवस उन्हाळ्याचे, दाट लिंबाची सावली आहे, बाजूला पाणी वाहत आहे, स्प्रिंकलर चालू आहे, भैमुगाला बाश टाकलेली आहे, बाईनं चूल पेटवली, चुलीवर लोखंडाचा तवा टाकला, एवढ्या हिरव्या मिरच्या टाकल्या, 1 पडी तेल टाकलं, मस्त मिरच्या भाजल्या. लसण टाकायचा का? लवकर निर्णय घ्या, मिरच्या करपायला लागल्या. लसण टाकला, मिरच्या वाफवण्याकरता भाकर पालती टाकली, 5 मिनिटानं तवा काढला, त्याच्यावर एवढं जाड मीठ टाकलं, पितळाचा तांब्या घेतला, त्याला रगडलं, मस्त कडक बाजरीची भाकर, ठ्याचा, त्याच्यावर करडीचं तेल, तोंडी लावायला पातीचा कांदा, मधून मधून भुईमुगाच्या शेंगा, घोट घोट प्यायला ताक. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले, खरं बोलायचं. आणि काय खायला बसला? ठ्याचा खायला बसला. बायकोला म्हणला, वाढ वाढ. अहो, आता बरं वाटत हो. वाढ. अहो, एवढा कुठं खातात का? त्याच्या तोंडात वाक्य का? ठ्याचा फारच गोड लागायला लागला. ठ्याचा फारच गोड लागायला लागला. ते म्हणले,
आता मला सांगा ठ्याचा तिखट का गोड? बोला ना लवकर. ते का म्हटला? आज तर गोड शब्द चववाचक नाही, आनंदवाचक आहे. तसं आमचं मरण आनंदाचं झालं, अर्थात अति आनंदाचं झालं. प्रमाण देऊ? हो. आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली ती त्रिभुवनी, आनंदे दाटली ती त्रिभुवनी. सोहळा अनुपम्य आनंदे दाटली ती त्रिभुवनी. आपुले मरण पाहिले म्या डोळा, हे तो झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य. आनंदे दाटली असे का? बर. आनंदे दाटली. आमचा शेवट आनंदानं झाला. आनंदानं झाला म्हणजे काय? काय शेवट शब्द ज्या अर्थी तुकाराम महाराज शेवट सांगून सांगायला शिल्लक आहेत, त्याचा अर्थ काय? आपण समजतो तो शेवट नाही, हा मरण हा शेवट नाही. मग आपल्याकडे मृत्यूचे 3 प्रकार आहेत. एक नित्य प्रलय, एक नैमित्तिक प्रलय आणि एक आत्यंतिक प्रलय. भागवतामधले जे 4 प्रलय ते वेगळे, हा वेगळा वेदांतातला विचार आहे. नित्य प्रलय, रोज संध्याकाळी आपण सुषुप्तीत जातो, हा नित्य प्रलय. एक दिवसाचं कर्म संपून, एक दिवसाचं कर्म संपून जो वृत्ती चाललंय तो नित्य प्रलय. एक जन्माचं कर्म संपून जेव्हा देहांतरात ते स्वीकारी जे चैतन्य नाते, सूक्ष्म देह या देहातून त्या देहात जातो, हा नैमित्तिक प्रलय. आणि ज्या दिवशी कर्म क्षय होऊन जीवन आनंदावाप्तीपर्यंत जातं ते आत्यंतिक लय. जीव दशा संपणं सोपं नाही, सोपं नाही. महाराज देहातून प्राण जाताना आयुष्याचे सूत्र विघडता, भूताचे उमटे खडाडता, सोपं नाही. पण आमच्या जीवनामध्ये आमची देहबुद्धी किती सहजतेनं गेली. हो, झालो उदासीन देही एका वीण काढला, एका वीण काढला, एका वीण काढला. झालो उदासीन देही एका वीण काढला, एका वीण काढला, एका वीण काढला. हे झालो उदासीन देही एका वीण काढला, काढला, एका वीण काढला, एका वीण काढला, काढला. झालो उदासीन देही एका वीण काढला, काढला, एका वीण काढला, एका वीण काढला, 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 एका वीण काढला. झालो उदासीन देह, देहबुद्धी संपली. आणि आम्ही आमची देहबुद्धी संपवल्यामुळे हाच आमचा शेवट आहे. म्हणजे देहबुद्धी संपणं म्हणजे देहासक्ती जाणं आणि देवासक्ती येणं, हा खरा मृत्यू आहे. असा आमचा शेवट झाला. आणि भला झाला, आमच्या जीवनाच्या साधनेचं यथार्थता जमली. अर्थात शेवट तो भला माझा बहुगोड झाला. त्याचं लक्षण काय महाराज? आलो निजाच्या माहेरा,
भेटी रखुमाईच्या वरा निजाच्या माहेराला आलो, म्हणजे आपल्या स्वरूपावर मी आलो, स्वरूपावर आलो. काय माहेर शब्द सगळ्यांच्याच आकर्षणाचा शब्द आहे, खास करून माता मौल्यांच्या. माता मौल्यांच्या सासर पारतंत्र्य आणि माहेर स्वातंत्र्य. हो, माहेर कशाला म्हणतात? जिथं आपला जन्म झाला त्याला काय म्हणतात? माहेर म्हणतात. आणि तसे आपण कोणाचे अंश आहोत? परमात्म्याचे अंश आहोत. म्हणून परमात्म स्वरूप हेच आपलं खरं काय आहे? माहेर आहे. सगळ्या संतांनी माहेराला जाण्याची अपेक्षा केलेली आहे. आता वेळ संपली माझी, नाहीतर ते 4-5 प्रमाण 4-5 चालीत लय गोड आहेत. म्हणू का? म्हणू म्हणायचे तात्या, म्हणू का? तुम्हाला विचारण्याचं कारण आहे, त्याची फी वेगळी. आपोल्या माहेरा जाईन मी आता, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा, आपोलिया जाईन गे माये तया पंढरपुरा, 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 भेटेन माहेरा, आपोलिया जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, हे माझ्या मुळच्या घराला, हे माझ्या मुळगाला, आलो निजाच्या माहेरा, हे आलो निजाच्या माहेरा, हे बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा. पंढरपूर घ्या, लाक्षणिक रूपानं आत्मस्वरूप घ्या. आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. महाराज हा गोड झाला, आनंदाचा झाला. कशामुळे? त्याचं कारण आहे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. आमच्या माग अनेक प्रकारचे दुःख लागले होते. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, त्रिविधादी आगवे, उपद्रवाची मेळावे, हे की नाही? आणि सगळी दुःख, ऐका ना, तुकोबाराने सुखाचाही पत्ता सांगितला आणि ज्ञानोबाराने दुःखाचा पत्ता सांगितला. सुख कुठं राहतं आणि दुःख कुठं राहतं? सुख सांगतात ज्ञानोबार आहे, आपलं तुकोबार आहे, आणि दुःख सांगतात ज्ञानोबार आहे. सुखाचा पत्ता काय? सुख येतो संतापायी, सुख वसेते याची ठाई, आणि बहुपायी संतांच्या. हो, सुख ते वास करी. कुठं? संताजवळ काय आहे? सुख आहे. आणि दुःख कुठं राहतं म्हटले? ज्ञानोबाराय म्हणतात सकळे दुःखे धामे आणि भुंजताती मृत्यू जन्मी. जगातल्या सगळ्या दुःखाचं धाम, मुकामाचं ठिकाण कोण आहे? जन्म आणि मरण आहे. जन्म आणि मरण आहे. पहा, जगात दुःख आहे की नाही आपल्याला? कोण सुखी? कोणी सुखी नाही. एका एकरावाला नाही आणि 10 एकरावाला नाही. एका लेकरावाला नाही, 10 लेकरावाला नाही. एका बायकोवाला नाही किंवा बिना बायकोवाला नाही, असं म्हणायचं होतं मला. कोणी लग्न होत नाही म्हणून दुःखी, कोणी लग्न झालं म्हणून दुःखी, है की नाही? अवघड आहे, दुःख आहे. सगळ्यांना दुःख आहे. पण हे दुःख काय आहे? हो, ऐका, माणसाचे गुडघे दुखतात, कोणाचं डोकं दुखतं, कोणाचं पोट दुखतं. का दुखतं? जन्माला आलो म्हणून. आम्हाला दुःख काय आहे? जन्माला आलो म्हणून. गुडघे का दुखतात? जन्माला आलो म्हणून. गुडघे का दुखतात? अजून मेलो नाही म्हणून.
जन्माच्या आधी गुडघे दुखत नव्हते आणि मेल्यावरही गुडघे दुखणार नाहीत. लिहून देतो मी. म्हणून माझ्याकडे गुडघ्याचं एवढं जालिम औषध एकदाच घ्यावं लागतं, पुन्हा कधीच दुखत नाही. नाव सांगतो, लिहून घ्या लवकर, पुन्हा पुन्हा सांगत नसतो मी. हा काय नाही, संध्याकाळी झोपताना 1 कप राऊंड अप प्यायचं आणि पांघरून घेऊन झोपायचं, पुन्हा कवाच गुडघे दुखत नाही. नानो बराय म्हणतात, थोर ब्रह्मपणाची निभडसे, ब्रह्मपणाची निभडसे न चुकती पुनरावृत्तीची ओळशी. दृष्टांत काय दिलाय? निवटलियाचे जैसे पोट न दुखे. पोटच दुखत नाही मेल्यानंतर. अर्थात जन्म मरण हेच आमच्या दुःखाचं मूळ कारण होतं, आणि आता परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. म्हणजे आता जन्म मरणच आमचं संपलं. का? आलो निजाच्या माहेरा. आम्हाला दुःखाला कारण कर्मही सांगितलं जातं. पण आता काय झालं? मागील परिहार पुढे नाही शीन. जालिया दर्शन एक वेळा. एकदा देवाचं दर्शन झालं की भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यंते सर्व संशय, क्षयंते चास्य कर्मानी, तस्मिन दृष्टी परावरे. अवघी कर्म संपून गेली. ज्ञानाग्निक सर्व कर्मानी भस्मसात कुरुते. तथा प्रक्रियेनं जर सांगायचं ठरलं, आम्ही त्याचं प्रेमानं भजन केलं. प्रेमाचं भजन केल्यामुळं काय झालं? काय केलं? तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम. मग केलं काय देवानी? दधामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते त्याने आम्हाला बुद्धियोग दिला, म्हणजे आत्मबुद्धी दिली. त्यानं काय झालं? ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते. तथा संचित जळून गेलं. वृत्ती उदासीन झाल्यामुळे, ध्यासक्ती न राहिल्यामुळे आता क्रियमान लागत नाही. आणि प्रारब्धाचं जे दुःख आहे, वृत्ती परमात्म चिंतनात एवढी तल्लीन झाली, आता त्या प्रारब्धाच्या दुःखाला कोण किंमत देतं? तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी. मग शरीर राहो अथवा जाओ, सांगे सरितेची निवोगे, सिंधू जळा मिनले घोगे. ते काय वर्तत आहे मागे, म्हणून हे पाहू येते ना. ते समुद्राचे होणे ठेले, ते विचित्ताचे चैतन्य झाले. जेत यातायात निमाले घनानंद जे. ऐकलं का? अजून पहा. शस्त्रेवर तोडलिया, देह आगी माझी पडलिया, पण चित्त महासुखी पौडलिया चिवोचीने. ओवी पाठ केली होती, पण तुमच्या आशीर्वादाने किती आठवते मला माहित नाही. त्रिवेदादी आगवे उपद्रवाची मेळावे, प्राप्त झालिया न वय वाकुडाजो, अशा अर्थाची काहीतरी ओवी. उत्तरार्ध चुकतोय माझा निश्चित. म्हणजे ही वृत्ती आता एवढी तल्लीन झाली परमात्मा चिंतनात, आता दुःख काय होतं याच्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे? म्हणून आता परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आणि तुम्हाला सांगू, आता आमच्या जीवनामध्ये दुःख जसं गेलं, आमच्या जीवनामध्ये सगळं दुःख गेलं, अनिष्टाची जशी निवृत्ती झाली, आता आनंदाची कमतरता राहिली नाही आम्हाला. तुका म्हणे वाणी, 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 तुका म्हणे वाणी,
पितरो देशे, पितराच्या उद्देशानं द्यायचं. अशा क्रिया जो करतो यात त्याची पुत्राची पुत्रता आहे. पण जसा तो पुत्र आहे तसा तो एक माणूस पण आहे. आता पुत्र म्हणून कर्तव्याचा विचार, पण माणसाचा माणूस म्हणून काय विचार आहे, त्याचं काय कर्तव्य आहे? त्या माणसाचा माणूस म्हणून एकच कर्तव्य आहे, मनुष्यपण तरी साधी नारायण. अर्थातच तैसे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. माणसानं जीवन सुधारलं पाहिजे, माणसानं मृत्यू सुधारला पाहिजे. अर्जुना जो या परी, जो जन्मे जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरे. हे माणसाचं माणूस म्हणून कर्तव्य. जगद्गुरु तुकोबारायांनी पुत्र म्हणून तिने कर्तव्य केली, जीवत्व वाक्य करण्यात केलं, वडिलाची आज्ञा पाळली. मोठा भाऊ विरक्त असल्यामुळे तो सावकारीत उतरला नाही, तुकोबाराने सावकारकी केली. म्हणून दास कधी कधी एक कोटी करत असतो. जगद्गुरु तुकोबाराला संसारही कसा करता आला आणि परमार्थी कसा करता आला पहा. बाजारपेठेत जाताना तुका होता, येताना तुका शेठ होऊन आला. आणि भामगिरीवर जाताना तुका होता, येताना जगद्गुरु होऊन आला. हो बघा, बाजारपेठेत जाताना तुका होता, येताना तुका शेठ म्हणू लागले लोक. बापाची आज्ञा पाळली, सावकारकी महाजनकी, आपलं दुकान चांगलं सांभाळलं, जीवतो वाक्य करणार, प्रत्यब्दी भूरी भोजनात. तुकाराम महाराजांनी पिंडदानादी क्रिया केलेले सुद्धा प्रमाण आहेत. ते काय, कथा एक छोटीशी 2 मिनिटात सांगतो. मैपती बाबांनी फार गोड लिहिलंय की तुकोबाराच्या वडिलाचं श्राद्ध आलं आणि आईसाहेब म्हटलं अहो श्राद्ध आलं, घरात काही नाही, बघतो म्हणले काहीतरी. तुकोबाराय निघाले आणि एक शेतकरी गहू काढत होता. हो तुकोबा, करता का थोडी मदत? कारण मजूर भेटत नव्हते. म्हणजे आताही, म्हणजे तेव्हाच नाही, आताही तेच संकट आहे. हो ऐकलं का, सध्या देशावर 3 संकट आहेत काका. शरद महाराज लक्ष देऊन ऐका, किती संकट आहेत भारतासमोर? 3. पहिलं संकट आहे माणसांना काम नाहीत, कामाला माणसं नाहीत, आणि जी माणसं ती कामाची नाहीत. सध्या माणसांना काम नाहीत, बेरोजगारी वाढली. बरं कामाला माणसं नाहीत, विचारा शेतकऱ्याला भेटतात का? बिलकुल नाही. बरं जी भेटतात ती कामाची नाही. हो, त्या बाईचं 10 पर्यंत उरकतच नाही. खुरपायला येणारी बाई 10 वाजेपर्यंत उरकतच नाही. 10 वाजता कशी तरी येते. बरं आल्यावर तिला घडी घडी तहान लागते. आता पाणी कशी पिती बघा. पाणी पिती का खाती तिलाच माहिती. पक्की राजू दीक्षितची भक्ती, घूट घूट के पाणी पिना चाहिए. पाण्यात गडबड करू नये असं आहे. कामाला माणसं नाहीत, माणसाला काम नाही, त्यांची ती कामाची. तुकोबा या मदतीला. आणि तुकोबाने त्या शेतकऱ्याचा गहू काढून दिला, त्याने 2 पेंड्या दिल्या. तुकोबा घेऊन जा. आणि इकडं देवानं रूपही धारण केलं, श्राद्धही पूर्ण केलं. हा भाग इकडं, पण इकडं पहा. आणि मग त्या 2-3 पेंडी, तो आपलं त्याला काड म्हणतो आमच्या इकडं, ते गव्हाचं काड घेतलं महाराज, डोक्यावर निघाले. एका झाडावर मोहळ होतं, त्याला त्या गव्हाच्या ओंब्या लागल्या. ते मोहळ उठलं आणि डायरेक्ट तुकाराम महाराजाला चावायला लागलं. तुकाराम महाराजांनी एकही माशी उडवली नाही. त्याने वा वा वा, खरं पिंडदान हे म्हणजे. सगळे पितर एकदाच पिंड खातात. हो, म्हणजे देहाला चावतात, म्हणजे हा देह, याला काय म्हणतात? पिंड म्हणतात. आपण भाताच्या पिंडावर भागवतो, तुकाराम महाराजांनी देह नावाचा पिंडच दिला. पिंड पदावरी दिला आपुली, दिला आपुली करी. दिला आपुली माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन. पिटले पितराचे, पिटले पितराचे.
पितराचे ऋण विठ्ठल पितराचे ऋण माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन पिटले पितरांचे ऋण पिटले पितरांचे ऋण पिटले पितराचे ऋण माझे झाले गयावर जन 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 पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर जन माझे झाले गयावर माझे झाले गयावर जन पिंड पदावरी दिला आपुली करी. म्हणजे आता एका चरण दोन्ही झाले. म्हणजे प्रत्युब्धीपुरी भोजनात झालं आणि गायायाम पिंड दानाष्ट झालं. हे सगळं केलं आणि हे सगळं करून तुकोबराय शांत नाही बसले. मानवी जीवनाचं परम मूल्य सांभाळण्याकरता प्रयत्न केला. याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा साठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो वेसावा आता निश्चिंतीने पावलो वेसावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने आता निश्चिंतीने पावलो केवळ ही कर्म केली. त्याचप्रमाणे आत्मकल्याणाचा विचार केला. जीवनात साधना केली. खटपट केली. पण कशासाठी केली? मानवी जीवन परिपूर्ण होण्याकरता. मग महाराज अट्टहास केला तुम्ही, प्रयत्न केला तुम्ही. बरेच लोक प्रयत्न करतात पण सगळ्याच्याच प्रयत्नाला यश येत नाही. म्हणून त्याला म्हणावं लागतं येते अवघे वाया गेली दिसती सायास. पण काही लोकांना भाग्य मिळतंय म्हणण्याचं. तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. अशी काही माणसं आहेत महाराज माझ्या ओळखीची आहेत. 1200 बोल येतात त्यांना, फक्त हरिपाठ ठेक्यात येत नाही. बोल किती येतात? 1200. पण काय येत नाही? हरिपाठ ठेक्यात येत नाही. अशी काही ओळखीचे संगीत विशारद आहेत पण स्वर लागत नाही. शास्त्रीय पण श्लोक म्हणता येत नाही. असे बरेच ओळखीचे आहेत माझ्या, खूप ओळखीचे. त्याचं कारण काय? प्रयत्न केला पण यश आलं नाही. पण तुकोबराय म्हणतात आम्ही श्रम केला, आम्ही प्रयत्न केले. कशा करता केले? शेवटचा दिस गोड व्हावा. आणि मग महाराज झाला का? झाला ना. ओ शेवट तो भला 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 शेवट
दरवाजापर्यंत आले, सोडायला दरवाजापर्यंत आले. यातून त्यांची वारकरी निष्ठा, आतिथ्याची निष्ठा लक्षात येते. खरं तर जाण्याचं वय नव्हतं आणि आम्हाला अनपेक्षितच होतं. एक दिवशी सहज मला फोन आला की तात्याचे बंधू गेले. मी तात्यांना फोन लावला. संजू भाऊ गेले? हो. काय झालं? काय नाही महाराज, अल्पसा आजार झाला, त्यांच्याकडून दुर्लक्षित झाला, राहिला सायला डॉक्टरकडून दुर्लक्षित झाला. म्हणून जुने लोक म्हणायचे, ओ शहाण्या डॉक्टरच्या हातानं मेलेलं बरं, पण मूर्ख डॉक्टरच्या हातानं जगलेलं वाईट. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरम. म्हणून माणसानं काय महाराज, जुना काळ गेला. जुन्या काळात माणसाच्या प्रतिकारक शक्ती काय होत्या? जबर होत्या. हे आम्ही नको ती कीटकनाशक मारून मारून मारून, तुम्हाला काय वाटतं ह्या कीटकनाशकांनी, कीटकनाशक जे आहे ते काय हे फवारे, या फवाऱ्याने जसे चुकीचे किटाणू संपवले नकारात्मक, तसे शरीरातली सकारात्मक सुद्धा काय केली? संपवले. म्हणून माणसाच्या रोग प्रतिकारक शक्त्या कमी झाल्या. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, संजू भाऊनं दुर्लक्ष केलं, आपण दुर्लक्ष करू नका. आपण आरोग्याकडे काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे. ते लहानपणी प्रत्येक बोर्डावर लिहिलेलं असायचं, दिसला चट्टा डॉक्टरला भेटा. तसे महाराज आता कसाही ताप असो, काय असो, त्याला गांभीर्यानंच काय केलं पाहिजे? घेतलं पाहिजे. म्हणून भावना थोडासा अल्पसा आजार झाला. गेल्या वर्षी त्यांचं जाणं झालं. त्यांच्या जाण्याने संगीताताई आहे ना, बहिणीचं नाव संगीताताई आणि अरुण तात्या यांचा भाऊ गेला. बरोबर. लांबे भाऊकीतला एक माणूस गेला. कोणाचा मामा गेला, कोणाचा चुलता गेला. पण काय असतं, ह्या सगळ्या नात्याला पर्याय असतो. एक मामा गेला दुसरा असतो, एक चुलता गेला दुसरा असतो. पण रोहित आणि मयुरी यांचा बाप गेला, एक बाप गेला दुसरा बाप नसतो. बापाच्या राज्यात जीवन कसं समाधानी असतं. आमचे गुरुबंधू आहेत, नाव नाही सांगत, हे पुणतांबा कोपरगाव रोड आहे का, पुणतांबा कोपरगाव रोड, त्या हायवे टच 20 एकर शेती आहे. किती? 20 एकर शेती आहे हायवेला टच त्याची, त्या महाराजाची. संस्थेचे 4 वर्ष झाले. दिसायला सुंदर आहे, अभ्यासात सुद्धा तरबेज आहे, परफेक्ट आहे. फक्त काय झालं, तो लहान होता, आई वारली, बापानं दुसरी बायको केली. ती फार त्रास देते म्हणून तिचं त्या सावतर आई सावतर बहिणीला वाटेत देऊन टाकले. आणि हाता याला कोणीच नाही, आई एकटा आहे. म्हणून गावातला एक भजनातला माणूस म्हटला, तू लग्न करून टाक, आता झाली संस्थापन, आता कोण बघणार आहे आपलं? आपलं सहज म्हटला तो. हो, आता काय कमी आहे? दिसायला सुंदर, विद्वान आहे, शेती आहे. मग त्याच गावातल्या एका भजनाच्या पोरीला स्थळ सुचलं. ह्या एका भजनाला त्याने त्या पोरीच्या बापाला सांगितलं, अरे पोरग देख नाही, सुंदर आहे, इस्टेट किती आहे बघ, दे तुझी पोरगी. तर तो माणूस त्याला म्हटला, काय नाही हो, दिली असती त्याला, पण त्याला नाही बाप, त्याला कोणाचा आधार आहे? तिला काय म्हणून माझी पोरगी द्यायची? त्याचा बाप असता तर दिली असती. गुरुपौर्णिमा होती ना आत्ताची आषाढीची, त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या पोराचा फोन आला. अर्धा तास फोनवर रडत होता आणि माझ्याशी बोलत होता. महाराज, बाप असताना किंमत कळाली नाही, बाप गेल्यावर कळालं बाप असल्यावर माणसाला काय किंमत असते. लय वेगळा आधार असतो. म्हणून चोळी करता, बांगडी करता येणाऱ्या बाया संपल्या माहेरामध्ये. हो, आता ती मयुरी तिच्या घरी खूप सुखी आहे, आनंदात आहे. पण तिला माहेरात आल्यानंतर मयुरीचं काय चाललं हे विचारणारा, पाठवून हात फिरवणारा बाप पाहिजे असतो. बाप हे आधार वेगळा असतो. पण काळजी नाही, रोहितलाही सांगतो आणि मयुरीताईला सांगतो, जरी बाप गेला, माय अजून आहे, माय आहे. शास्त्र म्हणतं माय हे परिपूर्ण माहेर आहे. एक वचन आहे संस्कृत मध्ये, मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्ये. माणूस अनाथ सनात बापावर नसतो, अनाथ सनात मायवर असतो. कारण काय, बाप मेला आणि माय शिल्लक आहे, तो अनाथ नाहीये. याच्या उलट बाप जिवंत आहे, माय मेली, तो अनाथ आहे. असं का म्हणजे बापावर अन्याय का? नाही, हे मानसशास्त्र आहे. कारण बाप मेल्यानंतर आईला बाप होता येतं. वाक्य ऐकलं ना, आईला बाप
होता येतं, पण माय मेल्यानंतर बापाला आई होता येत नाही. जिचा माहेरात नुसता बाप आहे ती बापाला लुगडं घे म्हणू शकते, पण माझी पाठ घासा म्हणू नाही शकत. आई होता येत. जिची माहेरात माय तिला लुगडं बी घे म्हणता येतं आणि पाठ बी घास म्हणता येतं. हो, माय कशी असते तुम्हाला उदाहरण सांगतो. आळंदीत एक संस्था आहे आपली गुरुबंधूची, त्यांच्याकडे पोरगे काका, घटना ऐकण्यासारखी. हे पोरग, ते पोरग माझ्या समोरून गेलं की माझ्या डोळ्याला पाणी येतं. का? त्या पोराची आई तमाशात नाचते महाराज संगमनेरला. कोणाची? त्या पोराची. तिला मुलगा झाला, नवऱ्याने टाकून दिलं, गेला निघून. आता त्या मुलाला ती नाचते आणि शिकवते. बरं, अजून त्या पोराचं दुर्दैव संपलं नाही. ती आई बाईच्या हृदयाला होल पडले. ती कधी मरल याचा भरोसा नाही. तिला इलाजाला पैसे लागतात आणि मग ती नाचते, लोकांचं मनोरंजन करते, पैसा कमवते, आपला इलाज करते आणि पोराला पैसा आणून देते. ती आळंदीत आली की फोन करते, महाराज मी इंद्रायणच्या घाटावर आली, पोराला घेऊन या ना. ते महाराज म्हणले, बाई तुम्ही या ना संस्थेवर, या ना. नको महाराज म्हणले, मी जर तिथं आले आणि त्या गल्लीत कळालं हे पोरग नाचणार नाही, माझ्या पोराला कोणी नीट बघणार नाही. त्या पोराला घेऊन घाटावर ये. आणि घाटावर आल्यावर त्या महाराजाला ती बाई सांगते, महाराज मी कधी मरल सांगता येत नाही. माझ्या पोराला वाजवता नाही आलं तरी चालेल, माझ्या पोराला गाता नाही आलं तरी चालेल, फक्त महाराज माझ्या पोराला एक शिकवा, माझ्या माघारी त्याला जगायचं शिकवा. माय एवढी खंबीर होऊ शकते, माय एवढी भूमिका बजावू शकते. म्हणून रोहितलाही सांगतो, मयुरीलाही सांगतो, जरी वडील गेले वडिलाच्या ठिकाणी तर खरंच महाराज तात्यासारखा चुलता भेटायला बी भाग्यच लागतं, वादच नाही. तसे तुम्ही भाग्यवान आहात, वाद नाही, पण आईचा पदर अजून तुमच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत तुम्हाला कसलीच भीती नाही. म्हणून मी रोहितलाही सांगतो, खरं तर तो आईची काळजी घेतो, सुनबाई आहेत त्याही सासूबाईची पूर्ण काळजी घेतात. कारण तुमची आई ज्याच्याकडे पाहून लांबेंच्या घरात आली होती तो तिचा गेला, आणि आज ती इथं का थांबते? केवळ तुमच्याकडे बघून थांबते. म्हणून रोहितलाही सांगेन, मयुरीलाही सांगेन, तू तुझ्या घरी सुखी आहे, संपन्न आहेस, पण तुझी जिम्मेदारी वाढली. रोहित, तुझी जिम्मेदारी वाढली. हो, तुझी जिम्मेदारी वाढली. आता तुला काय व्हायचंय? तू आता फक्त एका बायकोचा नवरा नाहीयेस, तू मयुरीचा बाप आहेस. हो, आणि आईचा आधार आहेस, ध्यानात ठेव. आधार आहे ती, त्याची भूमिका आहे. आणि मी उषाताईंनाही सांगेन की आता या दोघांकडे पाहून आपला संसार पुढे न्यायचा आहे, आपण खंबीर बनायचंय, आणि ते धारिष्ट्य ज्ञानोबांनी तुकोबांनी त्यांना द्यावं. खरं तर हा परिवार संप्रदायाच्या संस्कारीय श्रवणात रत आहे, त्यांना ते संस्कार नक्कीच आहेत, ती ताकद त्यांना नक्कीच देव देईल अशी मी प्रार्थना करतो आणि अशी अपेक्षा ठेवतो. आज या ठिकाणी एवढी महाराज मंडळी उपस्थित आहेत. आता एक एक ते काय म्हणून मी सुरुवातीला बोललो की अशा विद्यार्थ्यांना सांभाळणारे आणि वारकरी संप्रदायाचं भविष्य घडवणारे आमचे आदिनाथ महाराज दुशिंग या ठिकाणी आहेत. सोपं काम नाही ना. त्याचप्रमाणे आमचे हरी महाराज आहेत. आज 150 ते 200 गाई 1 गुंठा जागा नसताना सुद्धा मोठ्या निष्ठेने ते सांभाळतायत. हरी महाराज आहेत. आदरणीय आमचे योगेश महाराज आहेत. मनोहर महाराज सिनारे. खरं तर एका कीर्तनकाराच्या कीर्तनाला जायला काय लागतं? हो, काळीज मोठं लागतं किंवा प्रेम असावं लागतं. आज महाराष्ट्रातले ख्यात कीर्त आमचे मनोहर महाराज असतील, आदरणीय युवराज काका देशमुख. काय एक जुना काळ होता, चौरंगी चिरा म्हटलं की 3च नावं आठवायची लोकांना, ज्यांचं गाणं तयार, वाजवणं तयार, आणि कीर्तन पण तयार, आणि संप्रदायाचा आचार पण तयार. चौरंगी चिरा म्हणतो ना, हे 4 अंग डोळ्यासमोर आले की त्या काळात 3च माणसं दिसायची. हो, सदानंद गुरुजी, पांडुरंग महाराज वैद्य आणि भीमसेन बाबा गडकर. आणि आता तीच धुरा चालवणारे चौरंगी चिरा म्हणजे आमचे युवराज काका आहेत. त्यांचं गाणंही गोड आहे, त्यांचं वाजवणंही गोड आहे, त्यांचं कीर्तनाचा अभ्यासही गोड आहे, आणि सगळ्यात महत्वाचं आचार निष्ठा संप्रदायाची फार आहे. आज एवढ्या उंचीचा कलाकार आहे, पण बिना धोत्राचा मी अजून पाहिला नाही. एक सांप्रदायिक निष्ठा, वारीची निष्ठा असे जपणारे. बरं, ज्ञानदानाचं कार्य आपल्या संस्थेवर या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता वादच नाही. आदरणीय
आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सुधीर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, यांची कार्य फार मोठे आहेत. आमचे शरद महाराज फासाटे, तेही पंढरपूर आपलं पैठण या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाचं भविष्य घडवण्याचं गोड कार्य करतायत. आमचे चैतन्य महाराज आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रात आमचे गुरुबंधू आमच्या सहवासात राहिलेले, पण आम्हाला सार्थ अभिमान आहे. सध्या महाराष्ट्रात गोड मधुर रामायणाचार्याच्या यादीत ज्यांचं नाव गेलं असे आमचे विश्वंभर महाराज आहेत, विकास महाराज आहेत, संदीप महाराज आहेत. अजून कथाकार आदरणीय हरिभक्तीपरायण संदीप महाराज, ते मला कधी कधी नावं लवकर आठवत नाहीत, तुम्ही क्षमा करा. सगळेच गुरुबंधू आहेत, सगळ्यांची. शेखर महाराज आहेत. आता तुम्ही सांगा नावं, मी घेत राहतो. गणेश महाराज, उदय महाराज, महेश महाराज, दत्ता महाराज, नारायण महाराज, सगळेच महाराज. सगळ्यांच्या चरणी सद्भाव, सगळ्या पाहुण्यांच्या विषयी सद्भाव, सिस्टीमवाल्याचे आभार मानतो. एकदा संतांचं भजन करू, थोडक्यात चाल होईल आणि सेवेला समारोप होईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.